डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस या PPT गायकवाड सरांनी बनवलेल्या आहेत, त्याच मी वापरतो आहे. मी वेगळ्या काही बनवलेल्या नाही आहेत. त्यांनी 3rd इयर सिव्हिलसाठी या बनवलेल्या आहेत डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. दोघांनाही ते सारखंच आहे, थोडेसे ॲप्लिकेशन बदलतात. इथे मेकॅनिकलच्या हिशोबाने ॲप्लिकेशन राहतात, सिव्हिलच्या हिशोबाने ॲप्लिकेशन राहतात. एवढा फरक आहे, बेसिक मात्र सेम आहे. सो सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे ॲक्सियल स्ट्रेस P/A अँड बेंडिंग स्ट्रेस is obtained from the equation of pure bending. Sigma is equal to m divided by I into y max. याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसेस पाहताना आपण पाहिलेलं आहे की बेंडिंग स्ट्रेसेस ह्या 2 प्रकारच्या असतात. सेक्शनच्या काही भागात बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डेव्हलप होते आणि काही भागात बेंडिंग टेन्साईल स्ट्रेस डेव्हलप होते. बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्रामसुद्धा तुम्हाला आठवत असेल तर पहा, आपण तो पाहिलेला आहे. लिनियर व्हेरिएशन असते. एका साईडला न्यूट्रल ॲक्सिसच्या एका बाजूला बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस राहते किंवा आपण त्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हटलं आहे, आणि न्यूट्रल ॲक्सिसच्या दुसऱ्या भागात टेन्साईल स्ट्रेसेस डेव्हलप होतात. तर त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेसचं. सो direct and bending stresses. Major learning outcomes as per the curriculum document: calculate direct and bending stresses of various machine and structural components. Draw stress distribution diagram for the given section. These are the outcomes and these are the topics: concept of direct and eccentric loads, tension and compression members subjected to load with eccentricity about one principal axis only. याच्यामध्ये 2 प्रकार असतात डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेसमध्ये: बायॲक्सियल बेंडिंग आणि युनिॲक्सियल बेंडिंग. त्यातलं आपल्याला फक्त युनिॲक्सियल बेंडिंग आहे, बायॲक्सियल बेंडिंग आपण पाहणार नाही आहे. स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन, नेचर ऑफ स्ट्रेसेस. नेचर ऑफ स्ट्रेसेस तुम्हाला माहीत आहे, बेंडिंग स्ट्रेसेसमध्ये पाहिलेलं आहे आपण. एक तर टेन्साईल डेव्हलप होईल किंवा कॉम्प्रेसिव्ह डेव्हलप होईल बेंडिंगमुळे, आणि डायरेक्ट एक तर टेन्साईल राहील किंवा कॉम्प्रेसिव्ह राहील. कंडिशन फॉर नो टेन्शन, लिमिट्स ऑफ इसेंट्रिसिटी, मॅक्झिमम अँड मिनिमम स्ट्रेसेस, कोअर ऑफ सेक्शन फॉर रेक्टँग्युलर अँड सर्क्युलर सेक्शन्स, मिडल थर्ड रूल अँड मिडल क्वार्टर रूल. रिझल्टंट स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम ॲट गिवन सेक्शन. नो प्रॉब्लेम्स ऑन चिमनीज अँड डॅम सेक्शन्स. मला वाटतं चिमणी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. इंडस्ट्रीमध्ये काही असेल हीटिंग प्रोसेस तर त्याच्यावरून जे धूर वगैरे निघतो, किंवा पॉवर स्टेशन आपल्या इथेच बाजूलाच आहे पॉवर स्टेशन, त्याच्या चिमणी तुम्ही पाहिल्या असेल. हां, त्या धूर वरती सोडण्याकरता, हॉट गॅसेस वरती सोडण्याकरता ते चिमणी वापरतात. त्याच्यामध्ये सुद्धा हे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होतात, पण त्याचे प्रॉब्लेम आपल्याला नाही आहे. आणि डॅम सेक्शन हा सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही टूरवर गेलेच असेल कुठंतरी डॅम साईटला. हां, माईक बंद कर रे बा आपलं, सॉरी. हां, माईक बंद कर, म्यूट. डॅम सेक्शन पाणी अडवण्याकरता डॅम बनवतात. बहुतेकांनी साईट सीइंग करायला गेल्यावर डॅम पाहिला असेल. त्या डॅम सेक्शनमध्ये सुद्धा याचं कॉम्बिनेशन असते डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेसचं. सो आपण जे पाहिलेलं आहे ते सुरुवातीला पाहू आणि मग पुढे जाऊ. हा प्रकार आपण पाहिलेला आहे, पहा. हा एक मेंबर,
मे बी वर्टिकल मे बी हॉरिझॉन्टल. मी वर्टिकल काढला हा मेंबर. याच्यावर जर लोड लावलं, this is the centroidal axis of the member and if it is subjected to load, या प्रकारचं लोड जर आपण अप्लाय केलं P, तर सगळ्यात पहिल्या टॉपिकमध्ये सिंपल स्ट्रेस स्ट्रेनमध्ये याच्यामुळे निर्माण होणारी स्ट्रेस आपण पाहिलेली आहे. सिग्मा इज इक्वल टू P अपॉन A. आता या ठिकाणी ही जी स्ट्रेस असते ती अलॉंग द सेक्शन, इथे जर मी सेक्शन घेतला तर त्या सेक्शनवर हा वरचा पार्टचा जर मी फ्री बॉडी डायग्राम काढला, इथे हा वरचा पार्ट, फक्त हे लोडसुद्धा मी जे दाखवलेलं आहे ते पॉईंट लोड दाखवलेलं आहे. ते एक्झॅक्ट पॉईंट लोड नसते, डिस्ट्रीब्युटेड असते असे थोडेसे एरियावर, पण आपण त्याला पॉईंट लोडच समजू. P हा झाला P, आणि या ठिकाणी हा सेक्शन घेतला आहे तर याला इक्विलिब्रियममध्ये आणण्याकरता ही स्ट्रेस डेव्हलप होते इथे. आणि ही स्ट्रेस महत्त्वाचं पूर्ण सेक्शनवर युनिफॉर्म असते, हे महत्त्वाचं आहे. This is the stress developed due to direct stress, direct load or axial load, and this is sigma. ही स्ट्रेस झाली अप्लाइड लोडमुळे. जर ॲक्सियल लोड असेल, ॲक्सियल लोड म्हणजे पासिंग थ्रू द सेंट्रॉयडल ॲक्सिस ऑफ द मेंबर, म्हणजे इथे या मेंबरचा, इथे कुठंतरी या मेंबरचा सेंट्रॉइड असेल, त्या सेंट्रॉइडमधून पास होणारी ॲक्सिस आणि अलॉंग दॅट ॲक्सिस लोड इज अप्लाइड, त्या केसमध्ये युनिफॉर्म स्ट्रेस डेव्हलप होते. सिग्मा इज इक्वल टू P अपॉन A. आता हीच फिगर, आता हे लोड जे आहे, मी हे कॉम्प्रेसिव्ह लोड दाखवलेलं आहे इथे. हे लोड टेन्साईलसुद्धा असू शकते या प्रकारचं. इट मे बी ॲक्सियल टेन्साईल लोड. हे दोन प्रकारचे असतात, ॲक्सियल कॉम्प्रेसिव्ह किंवा ॲक्सियल टेन्साईल. तर ते ॲक्सियल टेन्साईल असेल तर फरक इथे हा फरक की याची डायरेक्शन बदलून जाईल, बट स्ट्रेस विल बी सिग्मा इज इक्वल टू P अपॉन A अँड इट विल बी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द सेक्शन. म्हणजे कुठल्याही पॉईंटला जर तुम्ही स्ट्रेस पाहिली तर ती राहील P अपॉन A. इथे सुद्धा स्ट्रेस P अपॉन A आहे, या ठिकाणी सुद्धा स्ट्रेस P अपॉन A आहे, अजून कुठे पाहिलं तरी स्ट्रेस P अपॉन A तीच राहील. आता या केसमध्ये तोच मेंबर असा धरलेला आहे आणि इथे खाली जमीन आहे, समजा जमिनीवर ठेवलेला आहे. हा ठेवलेला, मी बरोबर शब्द बरोबर आहे का, हा ठेवलेला आहे इथं, हा मेंबर आहे एक, हा खाली जमिनीवर ठेवलेला आहे आणि मी लोड इथे P लोड लावायच्या ऐवजी मी P लोड इथे लावला. तर तुम्हाला काय वाटते या मेंबरचं काय होईल? स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा विचार नका करू. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आपण काय होईल ते नंतर पाहू, परंतु हा मेंबर मी सांगितल्याप्रमाणे फक्त हा जमिनीवर ठेवलेला आहे आणि असं या ठिकाणी लोड लावलेला आहे, तर काय होईल? कॉम्प्रेस होतो, पडून हां, पडून जाईल हे उत्तर जास्त संयुक्तिक आहे. आपल्याला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सध्या पाहायचं नाही आहे. हा मेंबर जर मी इथे लोड लावलं, हा मेंबर असा बहुतेक राहणारच नाही, हा असा चालला जाईल इकडे, हा असा पडून जाईल इकडे, म्हणजे शेवटी तो असा जमिनीवर येऊन जाईल, तो आडवा होऊन जाईल. याला कारण काय? इट इज सब्जेक्टेड टू मुवमेंट. या P मुळे याच्यावर मुवमेंट येईल आणि त्याच्यामुळे हा इथला भाग जो ठेवलेला आहे हा फक्त, तर इथला भाग हा वर उचलला जाईल आणि वर उचलल्या झाल्यामुळे तो टॉपल होऊन खाली पडून जाईल थोडक्यात.
हा सिंपल प्रकार. या प्रकारचा बिहेवियर त्या मेंबरचं राहील. आता इथे हा मेंबर समजा मी इथे फिक्स करून ठेवला आहे, म्हणजे नुसता ठेवलेला नाही आहे, इट इज फिक्स्ड. म्हणजे जमिनीत समजा काय जे काही केलं आहे किंवा जमिनीत आतमध्ये आहे हा मेंबर असा फिट करून ठेवला खिळ्यासारखा. आता या केसमध्ये फरक काय पडेल हा पी लावल्यामुळे? बेंड होईल. बेंड होईल. ओके, बरोबर आहे. क्यू हा बेंड होईल या प्रकारे. हा असा वाकेल असा. आता वाकेल म्हणजे काय? ही त्याची सेंट्रॉइडल ॲक्सिस. वाकेल म्हणजे या बाजूला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येईल आणि या वरच्या बाजूला इथे टेन्साईल स्ट्रेस येईल. तुमचं बोट वाकवून पहा या प्रकारे. या बाजूला टेन्साईल स्ट्रेस येईल, या बाजूला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येईल. सो दिस इज द इफेक्ट ऑफ इसेंट्रिक लोड. याला म्हणतात इसेंट्रिक लोड. इट इज अप्लाइड अवे फ्रॉम सेंट्रॉइडल ॲक्सिस. ही झाली इसेंट्रिसिटी. आता फक्त मी इथे हा वाकेल असं दाखवलेलं आहे. खरं काय होते ते आता आपण पुढे पाहू. ओके, नाउ कन्सेप्ट ऑफ डायरेक्ट और ॲक्सियल लोड अँड स्ट्रेस डायग्राम. इथे एक मेंबर दाखवलेला आहे. दिस मेंबर इज सब्जेक्टेड टू ए फोर्स, टेन्साईल फोर्स पी. दोन्ही बाजूनी सारखाच फोर्स लावला आहे म्हणजे इक्विलिब्रियममध्ये आहे. अलॉंग द ॲक्सिस ऑफ द मेंबर, सेंट्रॉइडल ॲक्सिस ऑफ द मेंबर. पहा इथं लिहिलं आहे सेंट्रॉइडल ॲक्सिस ऑफ द मेंबर अँड लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स पी अलॉंग सेम लाईन. सेंट्रॉइडल ॲक्सिसमधूनच हा पी फोर्स पास होत आहे. म्हणजे थोडक्यात इथे कुठेतरी या मेंबरचा सेंट्रॉइड आहे. सेंट्रॉइडमधूनच तो फोर्स पी पास होतो आहे. म्हणजे पहिला टॉपिक ॲक्सियल लोड. तर त्यामुळे हा याचा क्रॉस सेक्शन जर घेतला तुम्ही कुठे, हा क्रॉस सेक्शन दिसेल. म्हणजे थोडक्यात या बाजूने जर पाहिलं तुम्ही साईड व्ह्यू तर तुम्हाला हा क्रॉस सेक्शन दिसेल त्या मेंबरचा. आणि त्यावर स्ट्रेस निर्माण होईल. स्ट्रेस डायग्राम सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए युनिफॉर्म. थोडक्यात ॲक्सियल स्ट्रेस किंवा डायरेक्ट स्ट्रेसमुळे जी स्ट्रेस निर्माण होते ती पूर्ण क्रॉस सेक्शनवर सारखीच असते. सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. आता इथे ही टेन्साईल राहील कारण की आपण टेन्साईल फोर्स लावला आहे. हा जर फोर्स कॉम्प्रेसिव्ह लावला तर ही स्ट्रेस तेवढीच निर्माण होईल. सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. फक्त नेचर त्याचं बदलेल. इट विल बी ए कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. म्हणजे याच्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा डायरेक्ट स्ट्रेस जी आहे किंवा ॲक्सियल स्ट्रेस त्याचं नेचर पूर्ण क्रॉस सेक्शनवर सारखंच राहील. आयदर complete cross section will be subjected to tensile stress किंवा complete cross section will be subjected to compressive stress. आता इथं दोन प्रकारच्या स्ट्रेसेस येणार आहेत, टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह. त्याच्यामुळे आपल्याला साइन कन्व्हेन्शन वापरावं लागणार आहे. एकाला पॉझिटिव्ह घ्यावं लागेल, एकाला निगेटिव्ह घ्यावं लागेल. ते काय घ्यायचं आपण पुढे पाहू. पण मला वाटतं यात कोणाला शंका असण्याचं काही कारण नाही आहे. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. फक्त हा डायग्राम आपण आधी पाहिलेला नव्हता. स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन जे आहे ते युनिफॉर्म असते अलॉंग द क्रॉस सेक्शन. म्हणजे या सेक्शनवर मी कुठेही जरी पॉईंट घेतला तरी त्या ठिकाणी स्ट्रेस किती राहील? सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. ह्या इथे कॉर्नरवर जरी मी विचार केला क्रॉस सेक्शनच्या कॉर्नरवर तरी स्ट्रेस किती राहील? सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. हा झाला एक भाग. त्यानंतर इथे डायरेक्ट लोडची डेफिनेशन लिहिली आहे पहा. वेन द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ द फोर्स ॲक्टिंग ऑन द कंपोनंट पार्ट passes through the centroidal axis of the member
इट इज कॉल्ड ॲज डायरेक्ट ऑर ॲक्सियल लोड, जे फिगरमध्ये दाखवलेलं आहे आणि याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे सगळं. कन्सेप्ट ऑफ इसेंट्रिक लोड. इसेंट्रिक लोड, when the line of action of the force acting on the member is away from the centroidal axis of the member, then the load is said to be eccentric. मी तुम्हाला पहिल्या PPT मध्ये स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे इसेंट्रिक म्हणजे काय आणि त्याचा इफेक्ट काय होतो. फक्त ते सेंट्रॉइडल ॲक्सिसपासून दूर लावलेलं असते. इसेंट्रिसिटी, द डिस्टन्स बिटवीन the axis of the member and line of action of the load is called eccentricity. The distance between centroidal axis of the member and line of action of the load is called as eccentricity. E, स्मॉल ई ने आपण ते डिनोट करतोय. या फिगरमध्ये ते दाखवलेलं आहे पहा. सेंट्रॉइडल ॲक्सिस ऑफ द मेंबर ही झाली त्या मेंबरची सेंट्रॉइडल ॲक्सिस. इथे कुठंतरी त्याचा सेंट्रॉइड असेल या ठिकाणी, हा सेंट्रॉइड. देन इट इज सब्जेक्टेड टू अ टेन्साईल फोर्स P, परंतु त्याची लाईन ऑफ ॲक्शन पहा. सेंट्रॉइडल ॲक्सिसला पॅरलल आहे परंतु नॉट पासिंग थ्रू सेंट्रॉइडल ॲक्सिस. लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स P. या दोन ॲक्सिसमधलं जे अंतर आहे, perpendicular distance, it is eccentricity. So this load is applied at an eccentricity E. आणि या इसेंट्रिसिटीचा इफेक्ट काय होतो ते आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये पाहू. क्रॉस सेक्शन, हा क्रॉस सेक्शनच्या हिशोबाने इथे P आहे अँड दिस इज इसेंट्रिसिटी. आता हा P इथे दाखवलेला आहे. एखाद्या केसमध्ये असंही होऊ शकते की ही सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे, याच्या मागे पॅरलल ॲक्सिस म्हणजे इथे कुठंतरी P असू शकतो. या ठिकाणी सुद्धा P असू शकतो या पॉईंटच्या ऐवजी. तर या केसमध्ये इसेंट्रिसिटी अशी मोजली जाईल. E इथे त्यांनी दाखवलं आहे अलॉंग एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसपासून ॲट ॲन इसेंट्रिसिटी E लोड इज अप्लाइड. तसंच अलॉंग वाय ॲक्सिस सुद्धा असू शकतं. द इसेंट्रिसिटी इज अबाउट वाय ॲक्सिस, लोड इज अप्लाइड ॲट ॲन इसेंट्रिसिटी E. हे दोन्ही एका वेळी राहू शकत नाही, राहतात पण आपल्याला ते शिकायचं नाही आहे. कारण की लोड P हे असं या ॲक्सिसवर राहील किंवा या ॲक्सिसवर राहील असं काही नाही आहे. ते इथेही राहू शकते या ठिकाणी. त्या केसमध्ये मात्र दोन इसेंट्रिसिटी निर्माण होतील, EX आणि हॉरिझॉन्टल EY, अशा त्या दोन इसेंट्रिसिटी येतील. पण तो आपल्या करिक्युलमच्या बाहेरचा भाग आहे, ते आपण पाहणार नाही आहोत. त्याला म्हणतात बायॲक्सियल बेंडिंग. इथेही असू शकते परंतु ते आपण पाहणार नाही. आपण फक्त ॲक्सिसवर असेल तरच पाहू, तेवढा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. सो इफेक्ट ऑफ इसेंट्रिसिटी कॉजिंग डायरेक्ट अँड बेंडिंग ॲक्शन. आता मागच्या स्लाइडच्या फिगरमध्ये पहा, आपण हा P फोर्स दाखवलेला आहे. हा P फोर्स ॲक्च्युअल लावलेला फोर्स आहे ॲट ॲन इसेंट्रिसिटी E. त्याच्यासोबत मी ॲडिशनल P फोर्सेस लावले आहेत पहा. इथे हा एक P लावला आहे, हा एक P लावला आहे. एक त्याच पॉईंटवर, या पॉईंटवर मी दोन P लावलेले आहेत. काय फरक पडेल त्याच पॉईंटवर दोन P लावले तर? काही चेंज होईल का? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आठवून पहा. इट इज रिलेटेड टू इंजिनिअरिंग मेकॅनिक्स.
इथे या पॉईंटला मी अपोजिट कोलिनियर दोन फोर्सेस लावले, त्याचप्रमाणे या पॉईंटला सुद्धा दोन फोर्सेस लावलेले आहेत. इथे काही फरक पडेल काय नाही. हा इथे दाखवलेला P आणि हा P एकमेकाला बॅलन्स करेल, काही फरक पडणार नाही. इथे दोन P दाखवलेले आहेत त्याच पॉईंटवर, दूर दूर नाही दाखवले आहे मी, त्याच्यामुळे हे दोघं एकमेकाला बॅलन्स करतील, काही फरक पडणार नाही. हे अझूम केलं आहे मी. ॲक्च्युअल लावलेला P फक्त हा आहे, दिस वन. हा ॲक्च्युअल लावलेला P आहे, मी त्याच्यात ॲडिशनल हे P दाखवलेले आहेत. पहा हे कशासाठी दाखवले आहे. पहा आता हे P दाखवल्यावर या Pचा फिगरमध्ये पहा तुम्ही बरोबर, हा P, हा इथला P आणि हा P. काय होईल याच्यामुळे काय होईल या दोन P मुळे. कपल फॉर्म. It will form a couple. Two forces equal in magnitude, opposite in direction and non-collinear. They form a couple. Couple म्हणजे it is a movement. तर या दोघांमुळे जे मी P दाखवलेले आहेत रेड सर्कलनी, त्याच्यामुळे मोमेंट तयार होईल. अँड दॅट मोमेंट विल ॲक्ट ऑन द मेंबर. आणि सोबत हा P आहेच, हा P बाकी आहे अजून. सो धिस P इज ॲक्सियल लोड आणि या दोघांमुळे तयार होणारी मूवमेंट. तसंच या बाजूला जरी पाहिलं तुम्ही, इकडच्या बाजूला हा पहा, हा P आणि हा दुसरा P, या दोघांमुळे कपल तयार होईल. तो राहील अँटी क्लॉकवाईज कपल असा, सॉरी क्लॉकवाईज कपल राहील असा, हा या प्रकारे. आणि इथे जो तयार होईल आधी दाखवला तो या बाजूला, तो या ठिकाणी तो कपल असा तयार होईल अँटी क्लॉकवाईज. हा P आणि हा P, याच्यामुळे अँटी क्लॉकवाईज का असा गोल फिरवायचा प्रयत्न करेल, अँटी क्लॉकवाईज या बाजूला क्लॉकवाईज फिरवायचा तयार करेल. आणि सोबत दोन्ही बाजूला हा P राहिलेलाच आहे. सो धिस पेअर ऑफ P इट विल फॉर्म ॲक्सियल लोड. तर इसेंट्रिकल लोड जर अप्लाय केलं तर त्याच्यामुळे दोन इफेक्ट सोबत होतात. एक तर त्याच्यामुळे ॲक्सियल लोडही अप्लाय होते आणि दुसऱ्या इफेक्टमुळे बेंडिंग मुवमेंटही येते त्या मेंबरवर. अँड हेन्स इट इज डायरेक्ट अँड बेंडिंग ॲक्शन. Eccentricity of the load results in bending of the member, thereby causing additional stresses. म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस तर निर्माण होतेच, ॲक्सियल स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस निर्माण होते. हा प्रकार आहे इथे. आता हा मेंबर दाखवलेला आहे, त्याच्यावरून हा ॲक्सियल फोर्स मी आधी शेवटी सांगितला तो, ही पेअर जी आहे हे तिथे राहील आणि सोबत ही मुवमेंटसुद्धा अप्लाय होईल. सो मेंबर इज सब्जेक्टेड टू ॲक्सियल लोड और डायरेक्ट लोड अँड मुवमेंट. आता या ॲक्सियल लोडमुळे या क्रॉस सेक्शनवर ॲक्सियल स्ट्रेस निर्माण होईल किंवा डायरेक्ट स्ट्रेस, आणि या मुवमेंटमुळे बेंडिंग स्ट्रेसेस डेव्हलप होतील. आता तुम्हाला हे मुवमेंटचे डायरेक्शन दिसून राहिलेले आहेत. त्याच्यामुळे या मुवमेंटमुळे टेन्साईल स्ट्रेस कुठं निर्माण होईल आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कुठं निर्माण होईल सांगता येईल. खालच्या बाजूला कुठली स्ट्रेस निर्माण होईल इथे, या ठिकाणी टेन्साईल, या ठिकाणी टेन्साईल होईल. तुम्ही स्वतःचं बोट वाकवून पाहू शकता. असं वाकेल हा मेंबर या प्रकारे. तर हा मेंबर असा वाकला तर या बाजूला खालच्या बाजूला टेन्साईल स्ट्रेस निर्माण होईल आणि वरच्या बाजूला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस निर्माण होईल. हां, आणि या ॲक्सियल लोडमुळे, ॲक्सियल लोड P मुळे
पूर्ण सेक्शनमध्ये युनिफॉर्म स्ट्रेस निर्माण होईल ती टेन्साईल राहील, कारण की ही टेन्साईल फोर्स आहे हा पी. तर पीमुळे निर्माण होणारी सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए टेन्साईल आणि मुवमेंटमुळे निर्माण होणारी टेन्साईल ॲट बॉटम, या दोघांचं ॲडिशन होईल. आणि वरच्या बाजूचा जर विचार केला तर इथे पी फोर्समुळे, ॲक्सियल फोर्समुळे सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए, इथे सुद्धा टेन्साईलच राहील, परंतु मुवमेंटमुळे या बाजूला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस निर्माण होईल, म्हणजे त्या दोघांची वजाबाकी होईल. म्हणजे इथे स्ट्रेस वेगळी राहील, खालच्या बाजूला स्ट्रेस वेगळी राहील. आणि त्याचप्रमाणे अलॉंग द सेक्शन, पूर्ण सेक्शनमध्ये असंच त्या ठिकाणची ॲक्सियल स्ट्रेस तिथं कॉन्स्टंट राहते आणि त्या ठिकाणची बेंडिंग स्ट्रेस, याचं कॉम्बिनेशन करून तो स्ट्रेस डायग्राम बनतो. म्हणजे इथे तुम्हाला मॅक्झिमम टेन्साईल स्ट्रेस मिळेल खालच्या बाजूला. वरच्या बाजूला काय मिळेल, टेन्साईल की कॉम्प्रेसिव्ह की झिरो. सर क्वेश्चन एकदा परत सांगा. दोन प्रकारच्या स्ट्रेस निर्माण होऊन राहिल्या आहेत. एक पीमुळे टेन्साईल स्ट्रेस आणि बेंडिंग मुवमेंट एममुळे खालच्या बाजूला टेन्साईल आणि वरच्या बाजूला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस निर्माण होणार आहे. आता माझा प्रश्न हा आहे की या ठिकाणी जी स्ट्रेस निर्माण होणार आहे वरच्या ठिकाणी, वरच्या साईडला, या ठिकाणी इथे पीमुळे टेन्साईल स्ट्रेस निर्माण होत आहे आणि एममुळे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस निर्माण होत आहे. तर इफेक्टिव्ह किंवा रिझल्टंट स्ट्रेस काय येईल, टेन्साईल येईल की कॉम्प्रेसिव्ह येईल की झिरो येईल? झिरो येईल. कॉम्प्रेसिव्ह सर. एक मिनिट. पीमुळे निर्माण होणारी स्ट्रेस समजा 20 आहे आणि एममुळे निर्माण होणारी स्ट्रेस समजा ±15 आहे, तर काय होईल? कॉम्प्रेसिव्ह. पुन्हा रिपीट करतो. पीमुळे, हा जो पी आहे इथे लावलेला टेन्साईल फोर्स, याच्यामुळे स्ट्रेस निर्माण होत आहे 20 न्यूटन पर mm², 20. आणि एममुळे जी स्ट्रेस निर्माण होते ती प्लस मायनस याच्यासाठी की इकडे टेन्साईल राहणार आहे, इकडे कॉम्प्रेसिव्ह राहणार आहे. म्हणजे थोडक्यात इथे कॉम्प्रेसिव्ह राहील 15 न्यूटन पर mm², 15. तर ॲक्च्युअल इफेक्टिव्ह स्ट्रेस किती राहील वरच्या बाजूला इथे? 5 न्यूटन टेन्साईल की कॉम्प्रेसिव्ह? कॉम्प्रेसिव्ह. टेन्साईल. मोठी किती आहे? 20 मोठी आहे ना, 20 टेन्साईल आहे आणि 15 कॉम्प्रेसिव्ह आहे. मग किती राहील? 5 टेन्साईल राहील ना, 20 - 15. मोठ्या संख्येचा नेचर लागेल ना त्याच्यात. इथे 20 - 15 म्हणजे 5 राहील कॉम्प्रेसिव्ह, टेन्साईल. आता तेच मी ही पीच्यामुळे निर्माण होणारी स्ट्रेस 20 घेतली आणि एममुळे निर्माण होणारी स्ट्रेस 20 घेतली, ±20. मग काय होईल? इथे झिरो येईल, 20 - 20, कारण की एममुळे कॉम्प्रेसिव्ह 20 आणि पीमुळे टेन्साईल 20. 20 - 20 झिरो होऊन जाईल इथे. तसाच तिसराही प्रकार होऊ शकतो. पीमुळे निर्माण होणारी समजा 15 आहे आणि एममुळे निर्माण होणारी 20 आहे, म्हणजे इथे कॉम्प्रेसिव्ह 20 राहील. एममुळे बेंडिंग मुवमेंटमुळे इथे कॉम्प्रेसिव्ह येईल 20 आणि पीमुळे निर्माण होणारी 15, म्हणजे 15 - 20 म्हणजे -5 येईल. सो इट विल बी 5 न्यूटन पर mm² कॉम्प्रेसिव्ह. हे इथलं आपल्याला परफेक्ट सांगता येत नाही एका बाजूचं. डिपेंड्स ऑन मॅग्नेट्यूड ऑफ स्ट्रेसेस. एक तर झिरो येऊ शकते, टेन्साईल येऊ शकते किंवा कॉम्प्रेसिव्ह येऊ शकते. ते आपल्याला ठरवता येते नंतर फॉर्म्युल्यावरून सगळे कॅल्क्युलेशन केल्यावर, पण ते काही सांगता नाही येत. खालच्या बाजूला मात्र एवढं नक्की सांगू शकतो मी, टेन्साईल स्ट्रेस निर्माण होईल
आणि ती दोघांची बेरीज राहील तिन्ही कंडिशनमध्ये. 20 + 15 35 न्यूटन पर mm². इथे निर्माण होईल. या बाजूचा मात्र सांगता नाही येत. डिपेंड्स ऑन मॅग्निट्यूड ऑफ स्ट्रेसेस ड्यू टू पी अँड ड्यू टू एम. आता पीमुळे तो पी लावलेलाच आहे तो, त्याच्यामुळे त्याची स्ट्रेस कॉन्स्टंट राहील. एम मात्र या इसेंट्रिसिटी जी दाखवली आहे त्याच्यानुसार बदलत जाईल. इसेंट्रिसिटी वाढली तर एम वाढेल आणि बेंडिंग स्ट्रेस वाढेल. इसेंट्रिसिटी जर कमी असेल तर एम कमी होईल आणि बेंडिंग स्ट्रेस कमी होईल. असा तो प्रकार आहे. सो दिस इज द इफेक्ट ऑफ इसेंट्रिक लोड. हा कॉम्प्रेशनचा दाखवला आहे पहा. दिस इज गिव्हन कंडिशन. हा मेंबर आहे, खाली फिक्स आहे. हा त्याचा क्रॉस सेक्शन आहे, म्हणजे टॉप व्ह्यू समजल्याला काही हरकत नाही. क्रॉस सेक्शन. आता इथे हा क्रॉस सेक्शन पहा, आधीच्याही फिगरमध्ये आणि आताच्याही फिगरमध्ये हा क्रॉस सेक्शन रेक्टँग्युलर दाखवलेला आहे. जरुरी नाही हा रेक्टँग्युलरच असेल. इट मे बी रेक्टँग्युलर, इट मे बी स्क्वेअर, इट मे बी सर्क्युलर, इट मे बी अँगल सेक्शन, इट मे बी टी सेक्शन, आय सेक्शन, चॅनल सेक्शन, काहीही असू शकतो. सेक्शन तो मेंबर कोणता वापरला आहे आपला त्याच्यावर डिपेंड करेल. तर हा सेक्शन बदलत राहतो. हा सेक्शन जो दाखवलेला आहे हा कुठल्याही प्रकारचा असू शकतो. आणि दिस इज द लेंथ ऑफ मेंबर. आता या मेंबरवर हा कॉम्प्रेसिव्ह फोर्स पी लावलेला आहे ॲट ॲन इसेंट्रिसिटी ई. तर त्याचा इफेक्ट काय होईल पहा. इज इक्वल टू हा पुन्हा पी इथे लावलेला आहे अपोजिट, त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही आपल्या इक्विलिब्रियममध्ये, कारण की एकाच पॉईंटवर दोन्ही सारखे फोर्सेस लावले आहे, अपोजिट डायरेक्शन आहे, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. पुन्हा या दोघांवरून हा खालचा पी आणि हा दिलेला पी याच्यामुळे कपल तयार होईल क्लॉकवाईज आणि हा ॲक्सियल राहील लोड. सो इट इज इक्वल टू axial load P and clockwise movement, and that movement is given by P into E. This P and this one, या दोन P आणि त्याच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे इसेंट्रिसिटी. सो M is equal to P into E, that is the moment applied, and P is the axial load or direct load. पहा इथे सेक्शनमध्ये दाखवलेला आहे P आणि ही मुवमेंट. So this movement is applied about y axis. या y axis वरती movement आहे, असा त्याचा इफेक्ट आहे. दिस इज द गिव्हन सिच्युएशन आणि त्याचा फायनल रिझल्ट हा येईल सब्जेक्टेड टू पी अँड एम. हे त्याचे अप्लिकेशन. हे मेकॅनिकल, ॲटोमोबाईल किंवा प्लॅस्टिक इंजिन याच्यामध्ये हे असे मेंबर येत राहतात. व्हेइकल आहे किंवा मशीन्स आहेत त्याच्यामध्ये हा एक मेंबर आहे पूर्ण असा. आता या मेंबरवर लावलेला आहे ॲक्सियल लोडच. पहा ही सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे इथे. हा जो पार्ट आहे या पार्ट करता ही सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे, या पार्ट करता सुद्धा ही सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे. पण या पार्टचा जर विचार केला वरचा तर याची सेंट्रॉइडल ॲक्सिस इथे आहे आणि आपण पी इथे लावलेला आहे. तसं प्रॉब्लेम परीक्षेत येते. हा पी लावलेला आहे तर इथल्या स्ट्रेसेस काढा. सेक्शन ए वर स्ट्रेसेस काढायचे असतात तुम्हाला. तर या पीमुळे याचा जर विचार केला या सेक्शनचा, सो दिस पी इज अप्लाइड ॲट ॲन इसेंट्रिसिटी ई आणि त्याच्यामुळे इथे अँटी क्लॉकवाईज कपल तयार होईल असं या डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू सेक्शन ए किंवा या पार्टचा जर विचार केला, वरच्या पार्टचा विचार केला तर दिस विल बी सब्जेक्टेड टू ए कपल असं येईल. या बाजूनी जर विचार केला तर ते कपल असं येईल. थोडक्यात ही येईल मुवमेंट अँड दिस मुवमेंट विल बी इज इक्वल टू पी मल्टिप्लाइड बाय ई आणि सोबत इथे ॲक्सियल लोड राहील. दिस इज पी
हा जो पी आहे खाली दाखवलेला ओरिजिनल दिलेला तो इथे शिफ्ट होईल असा. So this member or this part of the member is subjected to axial load P and moment equal to P into eccentricity E. आणि त्याच्यामुळे त्याच्या स्ट्रेसेस डेव्हलप होतात त्या आपल्याला काढावं लागतात. तर या मुवमेंटचा जर विचार केला अँटी क्लॉकवाईज मुवमेंट, इकडनं पाहिलं तर क्लॉकवाईज, इकडनं पाहिलं तर अँटी क्लॉकवाईज, या ठिकाणी टेन्साईल स्ट्रेस निर्माण होईल. पीमुळे सुद्धा टेन्साईल आणि मुवमेंटमुळे सुद्धा टेन्साईल. वरच्या पॉईंटला जर विचार केला तर इथे या पीमुळे टेन्साईलच राहील, परंतु एममुळे इथे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस निर्माण होईल. तर त्या दोघांचं कॉम्बिनेशन काय होते ते प्रॉब्लेममध्ये काढायचं असते. हे इथे दाखवलेलं आहे पहा, इसेंट्रिसिटी ई आणि हा पी, फ्री बॉडी डायग्राम. So it is subjected to P and moment equal to P into E. याच्यावरून मग आपल्याला रिझल्टंट स्ट्रेसेस काढायचे असतात. सिग्मा आर, त्याला आपण रिझल्टंट स्ट्रेस म्हणू. रिझल्टंट स्ट्रेस ॲट एनी पॉईंट इन द क्रॉस सेक्शन subjected to direct and bending action is the algebraic sum of direct and bending stress at that point. म्हणजे थोडक्यात सिग्मा आर इज इक्वल टू डायरेक्ट स्ट्रेस सिग्मा ए किंवा सिग्मा डी म्हणू आपण त्याला. सिग्मा डी डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे पी अपॉन ए प्लस बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी. तर सिग्मा आर म्हणजे खाली फॉर्म्युले लिहिले आहेत. हे प्लस मायनस याच्यासाठी आहे पी अपॉन ए. हा प्लस म्हणजे जर पी टेन्साईल असेल तर प्लस घेऊ, पी कॉम्प्रेसिव्ह असेल तर मायनस घेऊ. प्लस बेंडिंगमुळे प्लस ऑर मायनस एम इंटू वाय डिवायडेड बाय आय. ह्या मात्र प्लस मायनसच राहतील. हां, इथे लक्षात घ्या, ऑब्लिक प्लस मायनस प्लस मायनस, कारण की मुवमेंटमुळे स्ट्रेसेस दोन्ही डेव्हलप होतात, एका बाजूला टेन्साईल एका बाजूला कॉम्प्रेसिव्ह. हां, परत शेअर करा ना. काय पीपीटी पीपीटी शेअर करा ना. एक मिनिट वाट पा तुझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. बाकीच्यांना दिसत आहे पीपीटी? यस सर. हां यस सर. येस सर. हां, जिने सांगितलं तिची आली पीपीटी की सांग मला. पीपीटी दिसायला लागल्यावर सांगायचं. हो सर आली. हां, तर हा एम इंटू आय, एम इंटू वाय डिवायडेड बाय आय, इथं जे प्लस मायनस आहे हे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असंच्या असंच राहील. एका बाजूला टेन्साईल एका बाजूला कॉम्प्रेसिव्ह. इकडचं प्लस मायनस मात्र वेगळं आहे. हां, हे एक तर प्लसच राहील किंवा मायनसच राहील, दोन्ही राहणार नाहीत एका प्रॉब्लेममध्ये. लक्षात घ्या, कारण की हा जो पी आहे हा एक तर टेन्साईल असू शकतो किंवा कॉम्प्रेसिव्ह. टेन्साईल असेल तर हा प्लस राहील, कॉम्प्रेसिव्ह असेल तर हा मायनस राहील. म्हणजे दोनपैकी एकच चिन्ह राहील कोणतं तरी. इथे मात्र तसं नाही आहे, हे दोन्ही चिन्ह राहणारच आहे प्लस मायनस. कारण की तुम्हालाही माहीत आहे मुवमेंटमुळे ज्या स्ट्रेसेस निर्माण होतात त्या टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह दोन्ही राहतात, म्हणून हे प्लस मायनस आहे. हे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये दोन्ही चिन्ह राहणारच आहे इथे. तर हा फॉर्म्युला आहे आपला. थोडक्यात या टॉपिकचा हा एकच फॉर्म्युला आहे, याच्यावरून सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व होतात. सिग्मा आर इज इक्वल टू पी अपॉन ए प्लस मायनस एम इंटू वाय डिवायडेड बाय आय. इथं तुम्ही प्लस मायनस लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, हे सोडलं तरी चालेल, काही गरज नाही याची. ते प्रॉब्लेमवरून लक्षात येईल तुम्हाला प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं आपल्या साइन कन्व्हेन्शनप्रमाणे. तर फॉर्म्युला तुमचा एवढाच राहतो, पी अपॉन ए प्लस मायनस एम इंटू वाय डिवायडेड बाय आय. अँड दिस इज द ओनली फॉर्म्युला. याच्यावरून हां, यस, okay, member subjected to axial load P
युनिफॉर्म स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन दाखवलेलं आहे शेवटी पहा. युनिफॉर्म स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन P/A. आणि मोमेंट जर असेल सब्जेक्टेड टू मोमेंट तर हा त्याचा स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम राहतो पहा. सिग्मा बी इज इक्वल टू प्लस मायनस एम इंटू वाय डिवायडेड बाय आय. हा आपण डायग्राम पाहिलेला आहे. ही न्यूट्रल ॲक्सिस वरच्या बाजूला काय येईल कॉम्प्रेसिव्ह या मोमेंटप्रमाणे पहा. मोमेंटच्या डायरेक्शननुसार मोमेंटच्या नेचरनुसार इथे ही कॉम्प्रेसिव्ह आहे आणि ही बेंडिंग टेन्साईल आहे. म्हणजे इथे आपण ही प्लस घेऊ आणि इथे मायनस घेऊ या ठिकाणी. इथे मात्र पहिल्या फिगरमध्ये हा पी लावलेला आहे टेन्साईल, म्हणजे ही सगळीच्या सगळी प्लस राहणार आहे पॉझिटिव्ह, कारण की टेन्साईल आहे. ही मात्र एका बाजूला टेन्साईल आणि दुसऱ्या बाजूला कॉम्प्रेसिव्ह. हे नेचर मुवमेंटचं ठरवल्यानंतर हे नेचर जर बदलवलं मी, आता इथे हा या डायरेक्शनचा मुवमेंट आहे, समजा इकडे असता हा या डायरेक्शनमध्ये, तर इथे कॉम्प्रेसिव्ह आलं असतं, इथे टेन्साईल आलं असतं. आता या दोघांचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. प्लस डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू ही फिगर शेवटची. तर या फिगरनुसार पहा, आता इथे टेन्साईल आणि इथे पण टेन्साईल बॉटम साईडला. ही बॉटम साईड पाहून राहिलो आपण टेन्साईल, याची बॉटम साईड पाहून राहिलो टेन्साईल. म्हणजे इथे रिझल्टंट स्ट्रेस काय येणार आहे, दोघांची बेरीज. म्हणजे थोडक्यात P/A प्लस M इंटू वाय डिवायडेड बाय आय अशी दोघांची बेरीज येईल. ओके. आता इथे पहा वरच्या बाजूला, या ठिकाणी वरच्या बाजूचा जर विचार केला तर इथे काय आहे टेन्साईल स्ट्रेस P/A. ही युनिफॉर्मच आहे थ्रू आउट, म्हणजे इथे पण टेन्साईल आहे. इथे मात्र बेंडिंगमुळे इथे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस निर्माण होते. आता या दोघांची बेरीज करायची असेल तर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, म्हणजे थोडक्यात वजाबाकी होईल आणि ही राहील इफेक्टिव्ह स्ट्रेस. इथे या ठिकाणी ही मिनिमम आणि ही मॅक्झिमम, आणि देर इज लिनियर व्हेरिएशन. इथे सुद्धा हे लिनियर व्हेरिएशन आहे. तर हा शेवटचा डायग्राम तुम्हाला काढायचा असतो प्रॉब्लेममध्ये, रिझल्टंट स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. दोघांचं कॉम्बिनेशन डायरेक्ट प्लस बेंडिंग, तर तो हा प्रकार येईल. इथे मिनिमम स्ट्रेस, या ठिकाणी मॅक्झिमम स्ट्रेस, हे जॉईन केलं इथे. आता हे प्रॉब्लेम दोन प्रकारचे राहतात. या फिगरमध्ये हा टेन्साईल दाखवलेला आहे फोर्स, एक्झॅक्ट त्याचे उलटं म्हणजे कॉम्प्रेसिव्ह असेल तरी व्हेरिएशन हे कॅल्क्युलेशन असेच येतील, काही फरक पडणार नाही खास. फक्त प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस होईल, बेंडिंगचं आणि ॲक्सियलचं. अजून काही फरक पडणार नाही. हा डायग्राम उलटा होऊ शकतो, इथे मिनिमम येईल, इथे मॅक्झिमम येईल, असा डायग्राम येऊ शकतो. तर हा आपला टॉपिक आहे एवढा, कॉम्बिनेशन ऑफ डायरेक्ट अँड बेंडिंग. आता हे हेडिंग वाचा बरोबर, पॉसिबल स्ट्रेस व्हेरिएशन डायग्राम्स. आता तो मागच्या PPTमध्ये जो डायग्राम काढला आहे हा डायग्राम काढला आपण आत्ता. याच्यात 3 पॉसिबिलिटी असतात डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यूज, इथली व्हॅल्यू आणि डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू. याच्यानुसार मी आधी पण सांगितलं आहे तुम्हाला, इथे लक्षात येईल. आता पहा पुन्हा तोच डायग्राम. हा सिग्मा डी म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस, सिग्मा डी इज लेस दॅन सिग्मा बी, म्हणजे बेंडिंग स्ट्रेस जास्त आहे आणि डायरेक्ट स्ट्रेस कमी आहे. त्याच्यामुळे इथे ही टेन्साईल मॅक्झिमम तर राहीलच, मिनिमम जी आहे ती कॉम्प्रेशनमध्ये जाईल इथे. त्याच्यानंतर दुसरा डायग्राम, इफ सिग्मा डी is greater than sigma b, sigma d is greater than sigma b, तर इथे एकाच नेचरच्या स्ट्रेसेस निर्माण होतात. पहा इथे पण टेन्साईल आहे, इथे पण टेन्साईल आहे, नेचर सारखंच आहे,
पहिल्या डायग्राममध्ये नेचर बदललं होतं, इथे टेन्साईल आणि दुसऱ्या बाजूला कॉम्प्रेसिव्ह, कारण की सिग्मा डी इज लेस दॅन सिग्मा बी. सिग्मा डी इज ग्रेटर दॅन सिग्मा बी. नेचर पूर्ण सेक्शनमध्ये एकच राहते, युनिफॉर्म नेचर टेन्साईल. इथे मॅक्झिमम टेन्साईल स्ट्रेस, इथे मिनिमम टेन्साईल स्ट्रेस. आणि तिसरं कॉम्बिनेशन तुमच्या लक्षात आलंच असेल, जर सिग्मा डी इज इक्वल टू सिग्मा बी असेल, दोन्ही सारख्याच असेल, तर इथे तर टेन्साईल राहीलच, इथे टेन्साईल कॉम्प्रेशनची वजाबाकी 0 येईल, या दोघांची वजाबाकी 0 येईल. सो दिस इज 0, दिस इज मॅक्झिमम. थोडक्यात काय, ही जी व्हॅल्यू असते ही सिग्मा डी प्लस सिग्मा बी असते, आणि ही दुसऱ्या बाजूची व्हॅल्यू सिग्मा डी मायनस सिग्मा बी असते, या तिन्ही ठिकाणी सिग्मा डी मायनस सिग्मा बी. सो सिग्मा आर इज इक्वल टू डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस. सिग्मा आर इज इक्वल टू पी अपॉन ए प्लस मायनस एम वाय डिवायडेड बाय आय. आता साइन कन्व्हेन्शन हे तुम्ही बदलवू पण शकता. आपण असं घेतलेलं आहे पहा साइन कन्व्हेन्शन, टेन्साईल नॉर्मल स्ट्रेसेस विल बी टेकन ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे हा पी इथे टेन्साईल दाखवलेला आहे, त्याच्यामुळे इथे प्लस येईल, प्लस. कॉम्प्रेसिव्ह नॉर्मल स्ट्रेसेस विल बी टेकन ॲज निगेटिव्ह. In any given problem, the first term of direct stress will be same for all points in the cross section. That is, if it is tensile, it will be positive for all points in the cross section or vice versa. But the sign of second term of bending stress depends on location of the point under consideration. हे लक्षात घ्या. But the sign of second term of bending stress depends on location of the point under consideration. म्हणजे याच्यामुळे जी स्ट्रेस निर्माण होते ती प्लस असू शकते किंवा मायनस असू शकते. म्हणजे या न्यूट्रल ॲक्सिस सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या खाली असेल तर या मुवमेंटच्या नेचरप्रमाणे खालच्या बाजूला टेन्साईल म्हणजे पॉझिटिव्ह, वरच्या बाजूला कॉम्प्रेसिव्ह म्हणजे निगेटिव्ह. समजा ही मुवमेंट बदलली, उलटी नेचर झाली, हॉगिंग, तर इथे तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह मिळेल, वरच्या बाजूला टेन्साईल मिळेल, याप्रमाणे. तर प्लस मायनस फक्त विचारपूर्वक करायचं आहे. सो युनिॲक्सियल अबाउट वन ॲक्सिस हेच पाहिलं आहे आपण आतापर्यंत. दिस इज बेंडिंग अबाउट एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर जर इसेंट्रिसिटी असेल तर त्याला आपण ई एक्स घेतो, आणि त्याच्याकरता आय एक्स आपल्याला काढावं लागेल. इसेंट्रिसिटी अबाउट वाय ॲक्सिस असेल, अबाउट वाय ॲक्सिस इट इज इसेंट्रिक, या ठिकाणी लावलेला आहे लोड. ऑन एक्स ॲक्सिस इसेंट्रिक अबाउट वाय ॲक्सिस, त्याच्यासाठी बेंडिंग अबाउट वाय ॲक्सिस ओनली. आणि याकरता जो आय लागतो तो आय वाय काढावा लागतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला हे ठरवता आलं पाहिजे की दिलेल्या प्रॉब्लेममधले आपल्याला आय एक्स लागणार आहे की आय वाय लागणार आहे. लक्षात घ्या, इसेंट्रिसिटी अबाउट एक्स ॲक्सिस हा इथं लावलेला आहे पी, याकरता आय एक्स लागतो तुम्हाला. आणि ई वाय जर असेल इसेंट्रिक अबाउट वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसपासून दूर असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला आय वाय काढावं लागतं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस. त्याकरता या दोन फिगर महत्त्वाच्या आहेत. ओके, हे सगळं आता आपण पाहिलेलंच आहे. इसेंट्रिसिटी एम एक्स इज इक्वल टू पी इंटू एक्स, पी अपॉन ए एम एक्स आय एक्स अपॉन वाय एक्स अपॉन आय एक्स, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि इथे अबाउट वाय ॲक्सिस आहे, त्याच्यामुळे हे हात बदलत नाही, पी अपॉन ए कुठंच बदलत नाही. इथे मायनस एम अबाउट वाय ॲक्सिस, एम वाय वाय मल्टिप्लाइड बाय वाय 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 डिवायडेड बाय आय वाय वाय. त्याच्यातला हा महत्त्वाचा टर्म आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. इथे आय वाय आणि इथे आय एक्स आहे, लक्षात घ्या. महत्त्वाचा आहे हे, हा पार्ट जो आहे, दिस इज इम्पॉर्टंट. So for short compression member biaxial stresses,
हे आपल्याला नाही आहे, मी आधी सांगितलं होतं सुरुवातीला तुम्हाला. असा जर इथे लोड लावला असेल, तो ना एक्स ॲक्सिसवर आहे ना वाय ॲक्सिसवर इथे आहे, तर याची इसेंट्रिसिटी ई एक्स, याची इसेंट्रिसिटी ई वाय. सो इट इज बेंडिंग अबाउट बोथ द ॲक्सेस. ही फिगर पाहून तुमच्या लक्षात येईल, इथे जर लोड लावलं तर या कॉर्नरला मॅक्झिमम स्ट्रेस डेव्हलप होईल जर कॉम्प्रेसिव्ह लोड लावलं तर, आणि या कॉर्नरला मिनिमम स्ट्रेस डेव्हलप होईल. समजा इथे टेन्साईल लोड लावलं, या ठिकाणी पी टेन्साईल जर असेल तरी इथे मॅक्झिमम टेन्साईल स्ट्रेस निर्माण होईल, इथे मिनिमम. आता ही मिनिमम काही असू शकते टेन्साईल कॉम्प्रेसिव्ह, आणि त्याप्रमाणे मग पूर्ण सेक्शनमध्ये व्हेरिएशन राहील. पण हे आपल्याला नाही आहे. दोन्ही ॲक्सिसवर मुवमेंट दाखवलेले आहेत, त्याच्यानुसार हे कॅल्क्युलेशन आहे. ह्या एमच्या 2 टर्म येतात, एम एक्स आणि एम वाय, त्यानुसार कॅल्क्युलेशन करावं लागतं. लिव्ह इट. हां, इथे आपण थांबू. कन्सेप्ट ऑफ कोअर ऑफ सेक्शन आपण नंतर पाहू.